नमस्कार मंडळी. टेन्शननं बेचव केलेल्या तुमच्या लाईफला द्यायला लाफ्टरचा तडका घेऊन आलोय. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्याच्या या महामंचावर खळखळाटी हास्याचा अनुभव घ्यायला आलेल्या खळी या नाटकाच्या संपूर्ण टीमचं. आणि मंडळी, आता ताबडतोब वळूया आजच्या आपल्या हास्य कल्लोळाकडे. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत मॅडनेसच्या तव्यावर लॉजिकला खरपूस भाजून काढत लाफ्टरच्या मेजवानीची सोय करणारे दोन स्वीट कॉमेडियन, अर्थात हास्य बल्लवाचार्य समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा, को पॉवर्ड बाय वनिता खरात डायटिंग कोर्स, प्रसाद ओक पार्टी हॉल. आपल्या हक्काची जागा, कधीही पार्टी मागा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इथे येणार आहेत लघु उद्योजिका विशाखाताई लेले. जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. प्लीज. हा, थँक्यू. वाव, येस. तुम्ही मला इथे इंटरव्ह्यू साठी बोलवलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि रसिक प्रेक्षकांना सुद्धा मनापासून नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे, ताईंसाठी झाल्या पाहिजेत. ताई, तुमच्यासाठी खास स्वागत गीत आहे. अय्या, हो का? वा. एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे. जरूर जरूर. हे आले आले ले ले आले ले ले बाई ले ले आले जाडसारा ले ले आले. या हो या समोर बसा, ले ले वहिनींच्या थापा ऐका. ले ले ताईंच्या थापा ऐका. अरे काय हे नवीन टॅलेंट माझं. हे टॅलेंट आहे. हो, हे आमचे येडपटराव. येडपटराव आहेत. आम्ही दोघे म्हणून तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. काय येडपटराव, यांना हे जे पाहुणे आहेत त्यांना नमस्कार करा. मी त्यांना नमस्कार करणार नाही. का 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 त्याचा आवाज आहे ना तो. मग तुम्ही त्याच्याच आवाजात काय बोलताय? इथे तुमचा आवाज काढला पाहिजे ना. का 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 कारण मी त्यांना मिठी मारणार. काय बस बावटपणा. तो काही मिठी मारतो बावळट. तुम्ही जाते लांब लांब राहा. मुळे ते काय आहे? कशाला घेऊन आलाय? तुम्ही मुलाखत घेणार होतात ना माझी. हा दुसरा कोण आहे? हा दुसरा नाही, हा मीच आहे. तुम्ही बोलताय ना, मग तुमचा आवाज काढा ना. त्याचं कशाला? हा 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 दुसरा नाही, हा मीच आहे. हात आहे माझा. माझ्या सफाईमुळे तुम्हाला कळत नाहीये की मीच आहे. डोंबल्याची सफाई. सफाई सगळं कळते. तुम्हीच बोलताय ते. मला आता कळलं की मीच बोलत होतो ते. अहो, माझ्या तोंडावर वाचा वाचा तुम्ही बोलताय, कळणार नाही का? जरा त्याच्यावर वर्किंग राहिलंय माझं, पण मी करेन वर्किंग त्याच्यावर. कशाला हवं हे सगळं? हे फार वेडसरपणा दिसतोय. तो बाजूला ठेवा. ऐका, तुम्ही माझी सेन्सिबली मुलाखत घ्या ना प्लीज. या मंचावर काहीही सेन्सिबल केलं ना तरीही प्रोमो माकडचळ्यांचाच कापला जातो. सेन्सिबल नको. हा आहे, हा मजा करणार. काय मजा करणार की नाही? तुम्ही बोलताय ना त्याच्याशी, मग तुमचा आवाज वापरा ना. माझा सतत प्रॉब्लेम होतो, तो पहिल्यांदाच करतोय ना. काय मजा करणार की नाही? मी मजा करणार नाही. का 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 मी धमाल करणार. खूप बालिश आहे.
हे जे तुम्ही करताय ना ते प्रचंड बालिशपणा चाललाय. आणि मुळात ना बोलक्या भावल्या जेव्हा सादर करतात ना तेव्हा जो सादर करणारा असतो ना तो तोंडात पुटपुटतो. ते लोकांना कळत नाही अजिबात. ते कळता कामा नये. सेकंड टाइम केलं मी तेव्हा कळलं तुम्हाला मी हा, तोंडावर वाचा 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 करताय कळणार नाही का? एक चान्स द्या मला. आता बघा तुम्ही ओळखता येते का बघा कोण काढताय. अरे कोण काढताय? मी एअरपोर्ट कुमार. लोकांनी काय सोललेला नारळ बघायचा का? कसं दिसतंय टक्कल ते? काय हे बालनाट्य चाललंय का हे? नाही जस्ट एक ऍडिशनल फन म्हणून मी ऍड केलं. कसलं पण? बरं ठीक. कार्यक्रमाकडे वळूया. हा. आपण मुलाखत सुरू करूया. हो, please. तर रसिको आपल्या इकडे लालू आलेला आहे. लालू कोण आला आता? लालू नाव आहे ना तुमचं? कुठला लालू? नाव आहे ना तुमचं? लेले आडनाव हा, आहे ले. माझं. हा? काय आडनाव आहे? ले, ले, ले. 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 दोनच अक्षरी आडनाव आहे ना? येस पण तुझं चुकतंय. असो असो. तर आपल्याकडे लेले ताई आलेले आहेत. लेले ताई तुम्ही प्रचंड आहात. प्रचंड बिझी आहात तुम्ही सध्या. तुमचा बिझी कधी म्हणणार? हा बिझी लगेच म्हणणार. पुढचं बिझी लगेच, होतं. आता तुम्ही प्रचंड बिझी आहात. एवढ्या तुम्ही बिझी असूनही तुम्ही हायवेवर दागिने विकता. हे काय आहे? मी हा का हायवेवर दागिने विकू? माझ्याकडे प्रूफ आहे. अभ्यास करून बोलतो. कसला अभ्यास? हा पेपर आहे. याच्यात ही तुमची बातमी काय? आलेली आहे. कटिंग बघा. काय? कसला अभ्यास केल्याशिवाय मी बोलत आहे बघा. काय डोमलाचा अभ्यास आहे? काय वाचतोस काय तू? हे काय काय? लिहिलंय? मी हायवेवर दागिने विकते असं लिहिलंय. काय लिहिलंय ते मग? मी हलव्याचे दागिने विकते असं लिहिलंय. हलव्याचे दागिने लिहिलेलं का तुम्ही? हो सॉरी. संक्रांती. एक मिनिट हे बघा मी तुम्हाला दाखवते. काय मला ना हे ऑर्डरीचे पोस्ते करायचे. Oh my हे ते दागिने God. कळलं का? ते आपल्या जिल्ह्यातले हा. खूप मोठे उद्योगपती आहेत ना अंबानी. त्यांची ही ऑर्डर आहे. आता 5 वाजता मला ती द्यायची. अच्छा, अरे वा, हे वा. ते दागिने आहेत. अरे वा, वा, कळलं? वा. याला काय म्हणतात सुंदर. दागिना. हे असे दागिने. हा कळलं त्याला. दिसलं. हे दागिने त्या दिवशी घातले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी. बरं, बरं, कळलं बरं. का? आणि ही आपल्याकडे प्रथा आहे. म्हणजे नवदाम्पत्य कायम संक्रांतीच्या दिवशी हे असं दागिने घालून फोटो वगैरे काढण्याची आपल्याकडे प्रथा आहे. याने पण कौतुक आहे तुमचं की तुम्ही हे जे काही हलव्याचे दागिने आहेत ते विकून तुम्ही ह्या आता पोझिशनला पोचलेला आहेत. हा खरं तर म्हणजे स्वतःचा आकार वाढवत व्यवसाय सुद्धा वाढवला. हे तुम्हाला जे काही विनोद वाटतोय ना हा माझा अपमान होतोय बघापासून. नाही, अपमान नाही. हा? Actually नाही तुम्ही अपमान. इंटरव्ह्यूला याकरता बोलवता का मला? असं असेल तर मी सॉरी माफ. नाही सॉरी खरं माफ करा. आपण आता इंटरव्ह्यूकडे वळूया. मला सांगा तुम्ही लैलाताई आज लैला नाही कुठला आलंय? कुठली लैला? नाव आहे ना कशाला 2 मात्रे फुकाचे घातले? ले एवढंच आहे माझं आडनाव. ले. अगदीच. तर तुम्ही आता हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे अगदी ऑड व्यवसाय आहे. म्हणजे हे हलव्याचे दागिने असे विकायचे. तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? माझ्या बाबांमुळे. आला बाबा हिचा. प्रत्येक स्किट मध्ये हिचा बाबा आलाच पाहिजे. हा येणार. तुझी फालतूगिरी कशी येते तसा माझा बाबा पण येणार. अरे काय बाबा तूच लिहितोस ना मेल्या स्किट? तूच आणतोस ना माझा बाबा मध्ये? उत्तर दे आता का? त्या हातात भावलंय ना? कुठल्या हातात भावलंय याचाही घोळ होतोय तुझा. उत्तर दे. हे घबरे. भावलं मेले बावळट. हप. आता बोलला तर मुस्कार पडे ती. तर माझे बाबा. माझ्या बाबांमुळे खरं तर या व्यवसायाची मला प्रेरणा मिळाली. माझे बाबा म्हणजे खरं तर माझ्यासाठी प्रेरणास्थान. मला आठवतं लहानपणी शाळेत होते मी. घरी गेले तेव्हा माझे बाबा झोपले होते. तर बाबांनी ना असं थरथरता हात त्यांचा असं माझ्या हातावर ठेवला आणि मला सांगितलं विशू एक लक्षात ठेव गोष्ट कायम. मी तरी मला कानमंत्र दिला. जीवनाचा कानमंत्र दिला की मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं. हा त्यांनी कानमंत्र दिला मला. आणि तसं बोलले आणि बोलता ना बाबा गेले माझे. हे काय ते? तुमचं टेन्शन दूर करा म्हणून सांत्वन करतोय. हे कुठली पद्धत आहे सांत्वनाची? नॉनसेन्स. नाही आवडलं नाही. ठीक हरकत नाही. तर लल्लन तुम्ही इकडे आले. कुठून आला आता? कुठला लल्लन? नाव काय आहे तुमचं यार? लेले आडनाव आहे माझं. लेले. लल्लन काय लल्लन? नॉनसेन्स. हरकत नाही. तर तुमचे बाबा गेले. पुढे काय झालं घरात? बाबा गेले मग सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. आणि मग काय झालं की मी लहान होते. मला कळत नव्हतं की काय करावं. काहीतरी व्यवसाय करावा म्हणजे पैसा मिळेल. मग मी म्हटलं की खरं तर
आपण आयुष्याच्या दैनंदिन गोष्टीकडे बघितलं तरी सुद्धा व्यवसायाचे अनेक मार्ग आपल्याला दिसतात. म्हणजे असं म्हणतात की खरं तर बऱ्याच रीतिरिवाजांमध्ये व्यवसाय दडलेला असतो नाही का. म्हणजे वेगवेगळे सण असतात. म्हणजे दिवाळी आली की आकाशकंदील विकायचं, पणत्या विकायच्या, रांगोळ्या विकायच्या, नाही का. आणि मग मी असा विचार केला की बाबा आपल्याला काय करता येईल, असा कुठला सण आहे की त्यात काहीतरी नाविन्य असेल, म्हणून मग मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीचं कसं, हे दागिने आहेत ना, हे दागिने असे सहज नाही कोणाला बनवतात. इट्स व्हेरी रेअर. म्हणजे खूप कमी लोक बनवतात ते. आणि मग म्हणून मी ते दागिने बनवायचं शिकले, त्याचं कौशल्य हातामध्ये आणलं. आणि आज जे कसं आहे ना माझ्यात, ते कोणामध्ये नाहीये. एक आहे की नाही आवडलं त्याला म्हणून वा वा वा. ही कुठली पद्धत रिएक्ट व्हायची. आवडलं त्याला. ते बोट आहे, ते बोट काय, ते बोट बोट नाही ती जीभ आहे. जीभ मग ती आत घ्या, नाही तर कापून टाकेन मी ती जीभ. आत घ्या ती. थोडीशी पडजीभ चालेल, छोटी पडजीभ. डोकं करत. तर असे दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार मी शोधून काढले की म्हणजे नुसतं मंगळसूत्र, बांगड्या ह्याच्यावर मी थांबले नाही. मी 13 प्रकारच्या नथी केल्या. ठुशी चिंचपेटी आमची, चिंचपेटी, तोंडाला पाणी सुटले. त्यानंतर मग लफ्फा बनवला. ऐसा लफ्फा मारेगा तो तुमको पता चलेगा. अशी संकन देईन ना ते खाली. मगापासून मध्ये 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 खबरदार त्याला हात लावला तर. असले तोंडावर हात ठेवून रडतोय काय, कसले आवाज करतो नरड दाबेन ना. आता कायमचा आवाज असा राहील, कळलं. ठीक आहे, आपण आता मुलाखतीकडे वळूया. तर मला सांगा, लल्ला लल्ला लोरी काय? लल्ला लोरी कुठून आलं? आडनाव आहे ना तुमचं? 2 अक्षरी आडनाव आहे ना माझं, ले ले. त्याचा लल्ला लल्ला लोरी असं गाणं गाशील. सॉरी माझं माफ करा. ते मला जरा, मी हे चुकून झालेलं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हे जे तुम्ही म्हणालात ना, हे जे दागिने दाखवलेत, मला आठवलंय माझे बाबा सुद्धा असा दागिना घातला होता आणि तेव्हा गेले. मी जरा इमोशनली डाऊन झालो म्हणून हे चुका होत्यात. नाही, इट्स ओके. माझ्या बाबांनी सुद्धा ना असा कंबरपट्टा घातला होता साखरेचा. बाबांनी काय कंबरपट्टा घातलेला साखरेचा? त्याला आवडायचे लेडीज दागिने घालायला. अख्खी फॅमिली बॉम्बे. साखरेचा असा कंबरपट्टा घातला होता. शेजारचा साठम काकू म्हणायला मस्त दिसतोय. ती काय ऐकताय, 4 दिवस तसाच ठेवला. आणि मग हलव्याला मुंग्या लागल्या आणि एका क्षणाला हलवा संपला. त्या क्षणाला मुंग्यांना वाटलं की ही मुंग्या सैरभैर झाल्या. त्यांना कळे ना आता काय करावं. त्यांना कळलं की ही आपली फसवणूक आहे. आणि नंतर माझ्या बाबांना मणक्यापर्यंत खाल्ला त्यांनी. बाबा जेव्हा गेले ना, तेव्हा वाईन पिण्याचे ग्लास असतात तसे झालेले होते खाली. असे खाली काय नाही, निमुळते झालेले होते. फारच कॉमेडी केली तुमचे बाबा. खूप कॉमेडीमध्ये गेले. हा बाबा बोला. हा नाही येतोय, इंटरव्ह्यू संपून अर्धा तासात येतो. हा कोणाचा फोन होता? बाबांचा. तुझे बाबा जिवंत आहेत? हो, फक्त पंचसाठी मारला होता. कसला निर्लज्ज माणूस आहेस रे तू. ऍक्च्युली तुमच्या वडिलांना थुकरट पंचसाठी अख्ख्या बापाला मारलास तू. ऍक्च्युली काय तुमच्या बाबांचं माहित नव्हतं ना, माझे बाबा अवेलेबल होते. म्हटलं पंच नको जायला. मग घेऊन भाऊला बाजूला ठेव. मागे ठेवतो ना मी, माझ्या काहीच प्रॉब्लेम नाहीये. बसा तुम्ही, प्लीज बसा. नाही प्लीज हे करा तुम्ही. कोण आहे आपण? कोण? इन्स्पेक्टर संदेश जाधव. या कपड्यांमध्ये? कपड्यांवर जाऊ नका. रंग आणि आवाजात इन्स्पेक्टर आहे. बाजूच्या मॉलमध्ये कार्यक्रम होता. तिथे एक बोलका बावला तिथून गायब झालाय. जस्ट कम्फर्टेबल. पाहिलंय यांनी? नाही मी नाही बघितलं. थांबा जरा तुम्ही, थांबा प्लीज. नाही बघितलं प्लीज. नक्की नाही ना? काय
सापडलं तर लगेच कळवा. हं? असं होणार आहे का? नाही कळवणार. हो, कळवणार का तुम्हाला? कळवा. हो, कळव. अरे बापरे, लाल डोळ्यांचा राजपुत्र. तुला लाज वाटते? आ? तुला लाज वाटते? तो बोलका भावला तू चोरलास just एक- मॉल मध्ये, तुला लाज वाटते? प्लीज प्लीज आता हे प्लीज बाहेर बोलू नका. एक शेवटचा प्रश्न आहे. काय म्हणून तू कार्यक्रम आणि मुलाखत घेतोस रे? शेवटचा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न विचारतो. खूप कुतूहल आहे मला ह्या. मला एक सांगा की ते हे जे आहे दागिने तुम्ही संक्रांतीला विकता, एवढंच काम करता, पण एकच दिवस असते संक्रांत, तुम्हाला कसं- परवडतं कसं हे सगळं? कसं एक दिवसाची जरी मकर संक्रांत असेल तरी रथसप्तमी पर्यंत तो सण असतो. त्यामुळे कसं वेगवेगळ्या ठिकाणावरनं मला ऑर्डर येतात. म्हणजे अमेरिका म्हणू नका, लंडन म्हणू नका, पॅरिस वरनं आता मध्यंतरी मला ऑर्डर आली होती. तुम्हाला सांगते इतके वेगवेगळे ऑर्डर येतात आणि मग त्याप्रमाणे ना आपल्याला ते करावं लागतं. आणि मग हलव्याचे दागिने करणं तसं सोपं नसतं. आणि तू ते ऑर्डर मधल्या दागिन्यामध्ये खातोस, तू बावळट आहेस, बावळट. हे काय आहे? अरे ऑर्डर येत ना ते मूर्खा. 4च खाल्लेत, 20 रुपये घ्या आणि अरे मोकळे करा. ऑर्डर द्यायची होती ना. सुपर हिट परफॉर्मन्स ॲज युजल. सई, भन्नाट परफॉर्मन्स होता. या मुलाखती आमच्या फेवरेट आहेत आणि ही कॅरेक्टर्स पण दोन्ही. आज भावल्याचा आयटम हिट होता समीरदा. म्हणजे फारच मजा आणलीस तू. विशाखे छान दिसतेस. Thank you, Sai. ही हेअरस्टाईल छान दिसते Yes, तुला. thank you. मजा आली. तुम्ही नेहमीच स्टेजवरती येता आणि खूप वेगळे वेगळे रंग भरता आणि आम्हाला खूप मजा येते. धमाल आली. व्हेरी एंटरटेनिंग. थँक्यू. लल्लन मस्त. प्रसादा, खरं तर तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स हा हलव्याच्या दागिन्यासारखाच असतो. रेअर, रेखीव आणि गोड. हा हा हा. सो तुमच्या डेडिकेशनवर आणि तुमच्या विनोदावरच्या निष्ठेवरती कधीही संक्रांत येऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. वा वा. शिरीष सर, तुम्ही काय म्हणाल? सोनी लिव्ह हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये फक्त या दोघांसाठी आहे. म्हणजे मी पारायणं केलेली आहेत आणि मी तोंडपाठ सांगू शकतो कोणाकोणाच्या मुलाखती झालेल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्ष हे बघणं आणि माझ्यासाठी खरंच ट्रीट आहे की सगळी पात्र मी जी बघत असतो, आमच्या घरी सतत हास्यजत्रा चालू असतं आणि आज प्रत्यक्ष बघायचं म्हणजे मला माझ्या नाटकाच्या प्रमोशनची जेवढी उत्सुकता होती तितकीच उत्सुकता या सगळ्यांना भेटण्याची आणि हे प्रत्यक्ष बघण्याची होती. आय एम रिअली फिलिंग लकी. थँक्यू सो मच. हाव स्वीट. तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून हास्य जत्रा बघताय हे ऐकून आम्हाला फार बरं वाटलं. थँक्यू या गोड परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. मंडळी, लाफ्टरची 100% खात्री देणारी जोडगोळी असलेल्या पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम यांनी सुरू केलेल्या खानावळीला भेट द्यायला आलेत खानदेशी विनोदवीर श्याम राजपूत. बघा तिथे काय धमाल घडते. जोरदार टाळ्यांच्या गजरात तिघांचंही स्वागत करूया. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. अरे बाप रे, खडी नाटकाची टीम आली आहे बा. तुम्हाला आहे ना गैर शुभेच्छा बा. आता माझ्या हे गेटअप बघून तुम्ही म्हणत असाल की मी कोण आहे बा. तर मी तोच आहे बा, गुरुजी. हा गुरुजी. काय माझ्या नशिबी गुरुजी आलाय काय माहिती. ते जमदाडे साहेब आहेत ना, त्यांचे 2 पोरं आहेत ना, त्यांच्या अभ्यासात काहीच होत नाही बा. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना हॉटेल टाकून दिलेलं आहे आणि मला म्हटले की तुम्ही गुपचूप गेटअप करून जा आणि बघा ते काय करतायत बा. आता मी गुरुजी आहे, मी सर आहे. तुम्हाला सांगतो माझ्या घरी आहे ना फॅन्सी ड्रेसचा अड्डा झालेला आहे. मी कुठला बी गेटअप करून गेलो तर लगेच लोक मला ओळखतात. हा ना. हे म्हणजे कसं झालं माहितीये का, भर्जन पिक्चर मध्ये प्रसाद दादानी वेगवेगळे गेटअप केले होते तर त्यांना आहे ना बावडे सोडून बाकीचे सगळे लोक ओळखत होते की हे प्रसाद ओकाचे बा. गैरा बोलून बोलून दमलो बाबा. सकाळपासून आहे ना मला भूक बी गैरी लागली आहे. आता बघू बा की हॉटेलमध्ये काय आहे का खायला. अरे हॉटेलमध्ये आहे का रे कोणी.
हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय ना. हो रे, पण यो माणूस जरा यागला वाटतं म्हणा. पण या तर आपले गुरुजी बोलतात. हे आपले गुरुजी तर नसते. या पटकन या, या पटकन या. नाही नाही नाही, हे आपले गुरुजी नाही. अयो, या माणसाने आल्याला जोक केला म्हणजे आपलं गुरुजी नाहीच आहे. म्हणजे ऍक्च्युली आपले गुरुजी हयच नाही, म्हणजे नाही म्हणजे नाही व्हेरिएशनचा बादशाह. थांब ना जरा. मला सांगा, हे हॉटेल चालू आहे का? नमस्कार. नमस्कार. आमच्या हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद, अरण्या, धन्यवाद. आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. करूया. 1 2 3. आले आले पाहुणे, आले आले पाहुणे, बघा आमचे हॉटेल. हॉटेल, बघा आमचे हॉटेल. आले आले पाहुणे, बघा आमचे हॉटेल. अरे हे काय यमक आहे का रे? मग व्यवस्थित यमक जुळू. नको नको नको. हॉटेल म्हणजे छान आहे बा, पण चालत नाही वाटतं हॉटेल. कस्टमरच नाही ना. ऍक्च्युली काय झालं म्हणजे अजून ते सुरूच नाही झाले नाही का? म्हणजे त्याचं इनॉग्रेशन नाही झालेलं आहे. काय काय काय? इनॉग्रेशन नाही झालेलं आहे. अरे दलिंदर, इनाग्रेशन म्हणतात ना रे त्याला. तू नको ना रे इंग्रजी बोलत जाऊ. अरण्या, तुला नाही बोलता येत तर कशाला बोलतो? कस्टमर, तुम्ही आमच्या या हॉटेलचे उद्घाटन कराल का? माझ्या हाताने? हा? अरे बापरे, म्हणजे मला एवढा मोठा मान? नाही मान बिन काही नाही. ऍक्च्युली या वसारीने आवरा मोठं वर बोर्ड लावलाय ना, आमचा हात पोचत नाही म्हणून. चला 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 चला, कपडे काढा. म्हणजे इकडे या बोर्डावरचा कपडा काढा. या, या. एक मिनिट. अरे असं काय नाव आहे? बायकोचा ढाबा? हे कोणी ठेवलं असं नाव? ऍक्च्युली काही झालं काय, आमचा बाबा आहे ना, त्याला 3 बायका आहेत. अरे बापरे. मग तो बोलले काहीतरी बिझनेस करायला पाहिजे, असं. म्हणून त्याने ठरवलं आपण हॉटेल काढूया. असं, हा. मग आता हॉटेल काढूया असं बोललो का आमच्या 3 मम्या आहेत ना, ते आपसात नुसते भांडणं करायला लागले. अरे माझं नाव ठेव, माझं नाव ठेवलंच पाहिजे. व्हेरिएशनच्या बादशाह मुद्द्यावर येणार आहे. मग आमच्या बाबाने एक मधला मार्ग काढला. कुठला कुठला? मुंबई ते नागपूर. अरे तो नाही ना रे, तो नाही ना. बायकोचा ढाबा हे नाव कसं ठेवलं? ते बायकोचं मग म्हणून आमच्या बाबांनी बायकोचा ढाबा असं नाव ठेवलं. म्हणजे प्रत्येक बायकोला वाटलं पाहिजे यो मानता ढाबा. असं का? तुझ्या पप्पा आणि तू दोन्ही बिंडोक हे, कळलं का? बायकोच्या ढाबा म्हणजे दिवसभर राब राब राबा, संध्याकाळी थकवा घालवायला बायकोच्या ढाबा. कोणी लिहिली रे ही कविता? ही अशी? मी लिहिली ही कविता. मी आहे कवी मनाचा माणूस. अरे बापरे. या कवितेचा कवी मी आहे. बरं, मला भूक लागली आहे, काहीतरी द्या ना बॉस जेवायला. ऑर्डर घ्या, ऑर्डर घ्या. What can I do? This is a launch dinner, 5 strike and volition. Fiscal म्हणजे ओडिशाचं पाठ आहे. काय काय? तुम्ही बाय ना इंग्लिश झाड्या. याच्या नंतर इंग्रजी बोला ना, तुझ्या जिभेला गाठच मारून ठेवीन. पंढरी, तुमच्या हॉटेलची स्पेशालिटी सांग बा. आमच्या हॉटेलची स्पेशालिटी आहे फक्त 20 रुपयात, फक्त 20 रुपयात अनलिमिटेड व्हेज थाळी. अरे बापरे, 20 रुपयात अनलिमिटेड व्हेज थाळी? हो. आणि नॉन व्हेज? नॉनव्हेज आम्ही सर्व नाही करत. अरे आवडतं मला नॉन व्हेज. नाही, पण आम्ही नाही करत. नाही, बऱ्याच लोकांना इथलं नॉनव्हेज आवडतं, पण आम्ही नॉनव्हेज सर्व करू शकत नाही. आम्हाला वरून ऑर्डर आहे तिकडनं. मग अरे जाऊ दे जाऊ दे. माझ्या पोटात आहे ना बुक बुक गाडी चालू झाली आहे. बुक बुक करतंय माझं पोट. लवकर आणा ना, गरम थाळी आणा एकदम. अरण्या, मी वरण भात वगैरे घेऊन येतो. तोपर्यंत तू कस्टमरचं मनोरंजन करशील. हो दादू, करतो ना मी. नंतर पेमेंट पाठवून देतो तुझं. आय रिक्वेस्ट टू यू, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच मी एक मिमिक्री ॲटम असं का? बरं. म्हणजे ऍक्च्युली मी कधीच ह्यो ॲटम सादर कधीच केला नाही. दिस इज माय फर्स्ट डुब्बू. डुबू डुबून मरत का नाही रे? कर, चालू कर. हा, चालू करतो. हा. फक्त ह्यो मी जो आवाज करतो तो तुम्ही ओळखून दाखवायचा. बर बर. ओके. काय वेगळा आवाज काढला बा, ओळखलाच नाही मी. अरे मेंढ्याचा आवाज ह्यो. हा का? बर बर बर. अच्छा, अजून एक तुम्हाला चान्स देतो, हा, बरं. तुम्ही ओळखून दाखवा. बर बर. हा. हा पण एकदमच वेगळा होतो बा. काय हे? यो छोटा मेंढा आहे. हो का? म्हणजे अजून त्याला जमत नाही ना, बरं. म्हणून तो करतो.
मोठं झाला की तू करणं असं का भलतं मोठ्याने गेलं बा त्याने. आलू 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 ठुमकू तू नारुलो चुकू तू मानू मुरडू तू हिरवू रानू. आलू ठुमकू तू नारुलो चुकू तू मानू मुरडू तू हिरवू रानू. धनू धनू मला जरा मदत करू. अगं आई ग मेले 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 ग बाई मेले. लवकर वाढा रे लवकर वाढा. जेवतो मी पटपट. एक मिनिट. वा वा एवढा भात भूक गैरी लागली मला. अरुण आता विहीर कर बरं. एकच मिनिट आहे दादा. या विहिरीत पडून तू मरत का नाही. अरे भाताची विहीर कर. तुम्ही नाही करायचं. आम्ही तुमच्यासाठी सर्व करणार आणि मग हे आम्ही तुम्हाला सर्व करणार. इकडे तुम्ही असा हात असे बांधून ठेवतो. तुम्हाला काही त्रास नाही दिला. तुम्ही आमचे प्रेस्टिजियस कस्टमर आहात. चला विहीर कर. वीर करायची. वीर आवरी खोदली पाणीच नाही याला. पाणी नाही आलं ठीक आहे. मग आपण हे वरणाचं पाणी त्यात टाकूया. वरणाचं पाणी टाकूया. सगळे गाव इकडे तिकडे सगळ्या गावामध्ये धरण गेलं. सगळ्या गावात पाणी गेलं. अरे नाही रात्री काय करू सिमेंट लावतो. आकर आता त्या दिवशी सिमेंट भरलं होतं ना ते लाव. सिमेंट भरतात. एक मिनिट भिंत फुटली ना. एक मिनिट. अरे काय करतोय तू. हे काय चुन्याची भिंत लावतोय. चुन्याची भिंत. अरे ओ दलिंदर जेवण झाल्यानंतर पानात चुन्या टाकतात. तू जेवणात कुठे टाकतो रे. अरे नंतर खायचा चुना तो आता खाऊन घ्या ना. नंतर सगळं पोटातच जायचं ना. चला या तुम्ही पण एक मिनिट हे बघा तोंड उघडणारच नाही. हे बघा अन्न हे पूर्ण बंब आहे. तू बंब तुझ्या बाप बंब. एक मिनिट बरोबर. अरे तोंड उघडत नाही. तोंड असंच कसं भरवतो. तोंड उघडत मग काय करायचं. आता एक काम कर. आपल्याला गुरुजींनी काय शिकवलंय. नाक दाबले की तोंड उघडते. अरे हो मला माहितच नाही. चांगल्या हाताने दाब. उघडा. गुरुजी पण आम्हाला सांगितलंय आता फीडबॅक फॉर्म भरायचा. ते जेवण कसं वाटलं एकच मिनिट मी आणतो फीडबॅक फॉर्म. दलिंदर अरे माझ्या दाढीने जेवण केलं. माझ्या नाकाने जेवण केलं. हे दाढी कसं वाटलं जेवण. तुमच्या गुरुजीला आहे ना त्याला पटके दिले पाहिजे होते. दलिंदर होता तो. आमच्या गुरुजीला अक्कलत नाही. आम्हीच त्यांना सगळं शिकवत असतो. गुरुजी तुम्ही काय त्यांना सांगू नका. त्यांना काय सांगायचं फंदातच पडू नका तुम्ही. गुरुजीला अक्कल नाही. नाही ना. नाही हे हरण्या. अरे हे तर आपले गुरुजी आहेत. चल गुरुजीने सॅल्यूट मारू. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू. गुरुजीला पाव भाजले चुल्लीवर गुरुजीला मारू. सॅल्यूट गुरुजीला मारू. सॅल्यूट. तुमच्या असे पाव भाजतो ना. नाही तुझे पाव तर जाडून टाकतो. आमचे 20 रुपये. थाळीचे 20 रुपये द्या. मध्ये नेहमीच सगळे लॉजिक सगळे नियम धाब्यावर बसवले जातात पण त्यामुळे आम्हाला मात्र फार मजा येते. अफलातून परफॉर्मन्स हँड्स डाऊन सिरियसली सई. वायझेड परफॉर्मन्स होता म्हणजे येडा झल्ली. तुमचा मॅडनेस ह्या स्किटमध्ये पूर्णपणे उतरला होता. गुरुजी दाढी मस्त दिसत होती आज तुम्हाला. दाढी छान दिसत होती. नेहमीप्रमाणे दोघांनी मला ते रुमाल लावले ते खूप आवडले. मला शाळेची आठवण झाली. जेव्हा आम्ही खूप लहान होतो तेव्हा असे रुमाल बांधून शाळेत जायचो त्याची आठवण झाली. मॅड परफॉर्मन्स होता. मॅड रायटिंग होतं. सगळं सिच्युएशन पण मॅड होती आणि तुम्ही त्याच्यात पुरेसा गरजे इतका मॅडनेस ओतलात आणि त्याच्यामुळे खूप मजा आली. थँक्यू. एवढं हसवल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर मंडळी कल्याणची चुलबुली शिवाली
तिच्या 2 इरसाल मित्रांना घेऊन आली आहे तिच्या मामाकडे, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांच्याकडे. बघूया तिचे 2 ते इरसाल मित्र कोण आहेत ते. अग शालू धोका दे ग मैना, अग शालू धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना, फुगडी नाही आणली दुसरीच मैना, फुगडी नाही आणली दुसरीच मैना, शालू धोका दे गो मैना. कोणची बेल आहे काय स्किट मध्ये शालू नाही ना म्हणून याच्या ठेवलेली आहे. लाज वाटते तुम्हाला फोन करायला वासाडे तो. किती दिवस माझ्यासाठी पोरगी बघता वाय, नुसता बघतो बघतो म्हणता वा. इकडे माझा वय वाढत चाललेला आहे. काय समजलं काय का फोटो फोटो कशाला. आता फोटोच्या भानगड तुम्ही पडू नका, फक्त पोरगी बघा हो. फक्त दाढी मिशी नाही ना एवढंच बघा. आणि एक लक्षात ठेवा, ह्या महिन्यात जर तुम्ही माझं लग्न नाही जुळवलं तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. हा माझ्याकडून समाजाला जाम धोकाय. अरे भडकू नका, मी काय करू. अरे मी दादा काका मामा सगळा झालोय, फक्त आजोबा व्हायचा बाकी राहिलोय. हे बघा हो, ऐक, हे बघा निदान माझा पोरगा माझ्या नातवापेक्षा 1 वर्षात तरी मोठा होऊ द्या. मग म्हणतात दादा बोलतो. अरे पण दादा का बोलतो, कशाला बोलतो तर सांगाल का नाही. शिवाली माझी भाची कसं काय येणं केलं सांग. मामा मला लग्न करायचंय. मामा लग्न करायचंय. हो. लग्न ठरायच्या अगोदर कॅटरिंग वाला घेऊन आलीस की काय. मामा होय, आधी जरा माझं ठरू दे. काय मामी आली ना मामी की आम्ही दोघं मिळून ना तुझ्यासाठी नवरा शिवतो. काय समजलीस. काही गरज नाहीये, नवरा मी सोबतच आणलाय. हे काय दोघ पाया पडायला बघताय काय. मामा 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 मला लग्न करायचंय. मामा मला लग्न करायचंय. मामा आम्हाला पण लग्न करायचंय. अरे काय नवीन वर्षात सेल आला एकावर एक फ्री. तसं नाही ना. म्हणजे ह्या दोघांशी लग्न करायचं. हो, माझा या दोघांवर जीव आहे मामा. अरे असं कसा. अरे मला इथं एक मिळत नाही, हे 2 तू घेऊन आलेली आहे. तसं नाहीये मामा. हा दत्तू आहे ना, दत्तू. मी जेव्हा शाळेत जायचे ना तेव्हा शाळेच्या रस्त्यावर केळी विकायचा. मला रोज एक केळं द्यायचा. आता मी कॉलेजला जायला लागले, हा तिथे पण केळी विकायला आला. केळं केळं केळं. म्हणजे हा वसाडा रोज तुला एक केलं द्यायचा म्हणून याच्या प्रेमात पडलीस तू. आणि हा काय करतो मामा. तो खूप मोठा ऍक्टर आहे मामा, खूप मोठा. हो मामा, तुम्हाला माहितीये काय. तो भुंग्याचा आवाज इतका कमाल काढतो ना. कॉलेज मधला नुसत्या पोऱ्याच्या फिदा आहेत. पाणी पाणी. एकदा काढून दाखव. भारी आहे, भारी आहे. भारी आहे, भारी आहे. हा तुलाही खुश झालाय. हा भुंग्यांचा आवाज करतो. हेन पोट भरणार आहे तुझा. पण नेमकं काय करतो तर सांगशील का नाही. मामा मी ना मुंग्यांचा पण आवाज काढू शकतो. मुंग्यांचा आवाज. मुंग्यांचा ऐकायचा आहे. दाखव. ऐका. कसा वाटला. जरा लावूड झाला. म्हणजे आता म्हणजे कानाच्या ना असा म्हणजे माझा बसलोय कान त्याच्यामुळे. मुंग्यांचा आवाज म्हणजे कसा जरा सायलेंट लागतो. काय मी दाखव काढून तुला. दाखवा ना. मी पुन्हा एकदा काढून दाखवू. कोपर बघितलास वासाड्या. मस्त आहे हो. असा चातडा मारीन ना. कुत्र्यासारखा वराडशील सांगून तिथं वासाड्या. मुंग्यांचा आवाज काढतोय. हा मुंग्यांचा आवाज काढून पोटं भरणार आहे त्यांची. हा मला सांग पण नेमका हा काम काय करतो होता सांग मला. मामा मी केळी विकतो. अरे वासाड्या माहिती तू केळी विकतोस का. केळी विकणारा माहिती आहेस मला. ए बाबा मला सांग ह्याच्याबरोबर हिचं लग्न झालं तर तू काय करशील. मी केळी विकतो.
बरोबर आहे. आणि हे भावा ह्याच्याशी जर लग्न झालं तर तू काय करशील? मी भुंग्याचा आवाज करत फिरेन. अच्छा म्हणजे या दोघांचा फिक्स झाली नाही, तुझाच सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणून तर मी तुझ्याकडे आले ना मामा. काय? मामा मला सांग ना. काय? मामा काहीतरी आयडिया दे. हे माझे ना जीवा भावाचं नवरे आहेत मामा. जीवा भावाचा आहे? हो. दोघं कसं असतील? मामा हा. जर माझं दत्तूशी लग्न झालं ना हा. तर दत्तू माझ्या जीवाचा आणि बने माझ्या भावाचा. केळी केळी केळी. हे वासाड्या माहितीच केली विकतोस तो. आणि जर माझं बनेशी लग्न झालं ना हा, हा. तर बने माझ्या जीवाचा आणि दत्तू माझ्या भावाचा. ये केळी. ता मरू द्या जीवा भावाचा, हा ता महत्वाचा नाही आहे. पण नेमकं हा पैसे किती कमवतो? मामा मी केळी विकतो अरे त्या माहिती आहे मला. आणि पैसे पण कमवतो. अरे केली विकतोस म्हटल्यावर तू पैसे कमवणारच ना. हो मामा याचं काय घेऊन बसलात? मी पण केळी विकू शकतो, ते पण माईम मध्ये. लक्ष ठेवा नीट. मला याच्याशी लग्न करायचं मामा. मला याच्याशी लग्न केळी करायचं. केळी केळी. माहितीच केली मला तू. सारखा आपला केली विकतोय तिकडे मिळेल तिकडे. मला लग्न करायचं. माझं लग्न लावलं अगं बाई, हे मामा. बाय माझा एवढी घाई करू नको तू. घाई मला नाही आहे मामा. घाई ह्यांना आहे ना. मामा आजच मला 18 पूर्ण झाले. केक कापता कापता हे दोघं माझ्या जवळ आले. मला म्हणाले चल लग्न करू. मी पण एका पायावर होय तयार. काय? मला कसली लाज वाटते. पण मामा मी कन्फ्युज झाले. लग्न नेमकं कोणाशी करू होय काय? म्हणून मी तुमच्याकडे आले. सगळं बरोबर आहे, पण संसार करायचा म्हटलं की पैसा लागतो. तो कुठून आणणार आहो? माझ्याकडे 40 रुपये. मी केळी विकतो. तू केली विकतोस तर मला माहिती आहे. हो मामा. हो बाबा. मी जरी काही विकत नसलो ना हा. तरी शिवालीसाठी कोणतंही काम करायची तयारी आहे माझी. तुम्ही मला नोकर म्हणून घरी ठेवा, मी सगळी कामं करेन मामा. तूच ठरवलास नोकर म्हणून माझ्याकडे राहायचा? अरे इथं 2 वेळा तर मला जेवायला भेटत नाही आहे, आणि तुला नोकर ठेवून करू काय मी? आणि मी तुला मी जर नोकर ठेवला तर दिवसभर काय भुंग्याचा आवाज काढत बसणार आहे? तुला सांगतो हा बघ, हे पोरी हा सगळं कठीण आहे. हा बघ यांच्या होणार नाही आहे. मी काय सांगतो तर लक्षात घे. ज्याच्याकडे जास्त पैसा असेल त्याच्यावरून मी लग्न करीन. तुम्ही ऐकलं ना दोघांनी. जा कुठेही जा, खूप पैसे कमवणार ना. मामा तात्पुरता माझ्यासाठी एक नवरा बघ ना. मला लग्न ए, करायचं. शिवाली आम्ही मामाचे चॅलेंज घ्यायला तयार आहे. तू का रडतेस? ह्याच्या तोंडावर पैसे मारतो मी. याच्या तोंडावर तोंड पण नाही दिसणार मामाचा. जाऊ दे शिवाली इकडे 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 मामा इकडे. मग यावं लागेल. आपण एक आयडिया करू. हा काय ते काय? आपण मामाला किडनॅप करू. त्याचे हातपाय असे बांधून त्याला लाथा बुक्क्यांनी मारू मस्तपैकी, आणि ना खंडणी पण गोळा करू. कशी वाटली आयडिया? आयडिया मस्त. म्हणजे अशी आयडिया मी म्हणजे पहिल्यांदाच ऐकलेली आहे का नाही. म्हणजे तुम्ही मला किडनॅप करणार, मला असं बांधणार, मला मारणार वगैरे, बरोबर आहे? अरे वासाड्यानो, मला एक तर पोहार बाल नाही, बायको नाही, खंडणी तुम्ही कोणाकडे मागणार आहात? फोन कोणाला करणार आहो? खंडणी वसूल करायला पैसे कोणाकडे मागणार आहो? तुमच्या भाचीकडे. मामा मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे मामा. पण वासाडे पैसे कुठं आणशील? माझ्या नवऱ्यांकडनं घेईन ना. माझ्याकडे 40 रुपये. अरे क्या वासाड्या, वर्षभर नुसत्या 40 रुपयाची चर्चा चालू आहे. हो नाही 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 नाही, या आयडियात काही गंमत नाही. ह्याच्यापेक्षा भारी आयडिया माझ्याकडे आहे. हे, इकडे हो मामा, तुम्ही पण या इकडे. काय करूया आपण मामाचा खून करूया. मामाचा खून करूया आणि घराच्या मागे त्याला पुरूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉपर्टीच्या कागदावर अंगठा घेतला की तो अंगठा पण नष्ट करून टाकायचा का? सगळी प्रॉपर्टी एकदा आपल्या नावावर झाली की आपण का लग्न करायला मोकळे. मामा कशी वाटली आयडिया? अरे मस्त, म्हणजे सॉलिडच डोक्यात तुझ्या आयडियाच भरण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही माझा खून करणार, मला पुरणार. हा अरे वाशाड्या, हा एक तर मामा आहे दरिद्री. हा त्याच्याकडे 2 वेळचं जेवायला मिळत नाही.
आणि अंगठा घेणार प्रॉपर्टीच्या कागदावर हा तर कागदपत्र आणणार कुठल्या पैशान माझ्याकडे 40 रुपये वाय वासाड्या हा 40 रुपये किती ठिकाणी फिरवशील हा मॉर्निंग वॉकला जो कुत्रा फिरवतात तसं फिरवतोय तू हा मामा हा. हे बघ काही झालं ना तरी यांचा माझ्यावर जीव आहे आणि माझं यांच्याशी लग्न झालं नाही ना तर मी जीव देईन. वेळे केळे वसाड्या केल्याच्या पलीकडे लय मोठी दुनिया आहे. डोंगर हाय नद्या हाय सूर्य हाय चंद्र हाय तू अजून केल्यातच अडकलाय जरा केल्यात ना बाहेर ये हा केल्यात ना बाहेर ये काय मामा करते? ते बघ काही असो मला 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 लग्न करायचंय मामा माझं लग्न करायचंय मामा. एक मिनिट अरे बाजूला वळा. हे बघ उठ उठ सांग हे बघ लग्न करीन पण मी माझ्या मनात एक वेगळी गोष्ट आलेली आहे मी तुझा स्वयंवर रचतो आणि एक पण लावतो जो पण जिंकील त्याच्याबरोबर शिवालीने लग्न करायचा. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे तिथं जाधव साहेब आहेत तिकडे तुम्ही दोघं पलत पलत जायचा त्यांना टाली द्यायची इथं जो पहिला येईल तो शिवालीशी लग्न करील. कबूल आहे कबूल आहे रेडी आहो तुम्ही रेडी 1 2 3 पळा तिच्या ओ जाधव साहेब ना आता जरा 2 टवाल पोरं येत आहेत ना ते माझ्या भाचीबरोबर लग्न करायचं म्हणतात त्यांना जरा समजवा काय पोरीचं वय ना 18 लागतं पूर्ण आणि पोरांची वय लागतात 21 मारू बिरू नको जरा समज द्या जरा नादा नाहीत काय दा नाही अजून नाही माझं जमलेलं. तुमच्या बघण्यात कोण आहे काय हो नाही बघा ना एखादी कोण असेल तर म्हणजे एखादी खली पडलेली असली तरी मला चालेल. नाही ते तुमच्या पोलीस खात्यात ते पूजा रायबोले का कोणची आहे ती आहे काय नाही काय तिचं पण झाली नाही चालेल मग काय हरकत नाही पण ठेवा माझ्यावर लक्ष माझं लग्न व्हाय हवं का ना चला ठेव तू हा चाल. मामा हे काय केलंस तू काय केलंय वसाडे नादान पोरी अक्काला तुला या वयात तुला आयशीकडे घेऊन जातो चाल चाल चला. वा 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 अफलातून परफॉर्मन्स. बघा सई काय म्हणतेय. सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता आणि मला प्रभाकर दादाला सांगायचंय की तुम्ही हास्य जत्राचे बँकेबल स्टार झालेला आहात. कारण एखादा स्टार त्याच्या खांद्यावरती फिल्म कशी चालवतो तसं तुम्ही स्किट अख्खं स्वतःच्या खांद्यावरती सक्सेसफुली ते वरती नेऊन ठेवता आणि ह्याची प्रचिती आम्हाला वारंवार आली आहे त्यामुळे त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. शिवाली सुंदर परफॉर्मन्स खूप सुंदर साथ दिलीस. बने अमेझिंग. दत्तू खूप भारी कमाल केला परफॉर्मन्स. प्रसाद मोरे दिवसेंदिवस तू पारसमणी म्हणजे आता जवळपास कोहिनूर व्हायच्या मार्गावर आहे. दत्तू 40 रुपयामध्ये 4 करोडचा धंदा करून गेलास मित्र. मजा आली खूप मजा आली. प्रेक्षक हो या आठवड्यात खळी या नाटकाची टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. पूजा या नाटकातील तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल. काय सांगशील. नाटकात मी उपासना म्हणून भूमिका साकारते. उपासना ॲम्बिशियस आहे खूप टॅलेंटेड आहे पण जोडीदाराच्या बाबतीत जरा अति ॲम्बिशियस आहे. ती सततच रूपामुळे नकार देत आलेली आहे आणि असं करत करत 40शी गाठते ती तिच्या वयाची. बरं ह्या सगळ्यात अपेक्षांपायी ती प्रेम प्रकरण कधी अनुभवतच नाही प्रेमात कधी पडतच नाही. ह्या सगळ्या चौकटीत स्वतःला बांधून घेते पण मानव जेव्हा तिला भेटतो तर आधी त्या मानवला हाडतूड करणारी ती उपासना नंतर हळूहळू त्याच मानवच्या प्रेमात कशी पडते ही गोष्ट सरांनी इतकी छान रचली आहे ना की आम्हाला प्रत्येक प्रयोग करताना नव्याने आमच्या प्रत्येक सीनमध्ये काहीतरी नवं सापडत असतं. आणि प्रेक्षकांमधले आई वडील मंडळी मोस्टली आम्हाला येऊन भेटतात मागे आणि म्हणतात की हा विषय पोहोचायला हवा आत्ताच्या पिढीने हे पाहायला हवं कारण आत्ताची मुलं मुली लग्न हा विषय निघाल्यावर जोडीदारा
ला निवडण्याचा विषय निघाल्यावर अपेक्षांच्या पायी अशा पद्धतीने खूप प्रकार घडत आहेत. सो हे पाहायला हवं. आम्ही आमच्या मुलामुलींना घेऊन येऊ, हे आम्हाला सांगतात बॅकस्टेजला. सो खूप आनंद होतोय. सगळ्यांना आवडतंय नाटक, गोष्ट आवडते, आम्हालाही करताना खूप छान वाटतं. सो बस हे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं हीच अपेक्षा आहे. नेहा, तू काय सांगशील? यात मी संदेश दादांच्या बहिणीचं काम करते. खूप मस्त त्या दोघांमधलं रिलेशन आहे आणि त्या बहिणीचं लग्न होत नाही म्हणून भावाला लागलेली काळजी, तिचं आयुष्य सेट करता करता तो कसा लाईफमध्ये सेट होतो उपासनासोबत, याची एक खूप गमतीदार गोष्ट लिहिली आहे सरांनी. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हे नाटक पोहोचायला हवं, सगळ्यांनी बघायला हवं. नक्की बघा. ॲब्सोल्युटली बघा. थँक्यू. शिरीष सर, तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन कराल? नाटकामध्ये एक वाक्य आहे ज्याच्यामध्ये नायक नायिकेला असं म्हणतो की नुसतं सजून काय उपयोग, त्या सजण्याचं सार्थक झालं असं वाटण्या इतपत काहीतरी घडलं पाहिजे. तसं मला वाटतं की आमची कलाकृती आम्ही उभी केली आहे, आमचं सजून झालेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही यायचं आणि या सजण्याचं सार्थक करायचं. क्या बात है, क्या बात है शिरीष. तुम्ही सगळ्यांनी या, की तुम्हाला सगळ्यांना निश्चित आवडेल हे नाटक. मी एक खात्री देऊ शकतो माझ्या कलाकारांच्या वतीने, कारण आत्तापर्यंत जेवढे प्रयोग झालेत आम्हाला प्रत्येक प्रयोगाला 3-3 वेळा नाटक बघितलेला ऑडियन्स मिळालेला आहे. ओ माय माय. तर त्यामुळे माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून नाटक पोहोचेल. आणि मी हास्य जत्रा, सोनी मराठी आणि आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे की तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत. थँक्यू. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत की तुम्ही अत्यंत चार्मिंग आणि गोड अशी खळी घेऊन आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. थँक्यू सो मच. आणि हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे राम राम म्हणण्याची. आपली भेट होतच राहणार आहे बुधवार गुरुवारी रात्री 9 वाजता. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.